आजच्या यांत्रिक आणि कृत्रिम जगात आपण निसर्गापासून जितके दूर गेलो तितकंच आपलं आरोग्यही कमकुवत होत गेलं. वातानुकूलित खोली, प्रक्रिया केलेलं अन्न, कमी हालचाल आणि जास्त ताण हे सर्व आपल्या शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करतं. पण हे संतुलन पुन्हा मिळवणं शक्य आहे आणि त्याचा मार्ग म्हणजे नैसर्गिक जीवनशैली. नैसर्गाशी सुसंगत जीवन म्हणजे स्वतःच्या शरीराच्या लयीत जगणं. सकाळी सूर्योदयासोबत उठणं, पाण्याचा पुरेसा वापर करणं आणि सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं. ह्या छोट्या गोष्टी शरीराला प्राणशक्ती देतात. कारण सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी नैसर्गिक औषध आहे जो जीवनसत्व डी निर्माण करतो आणि मनाला सकारात्मक ठेवतो. अन्नाच्या बाबतीतही निसर्ग सांगतो, साधं खा पण जिवंत खा. म्हणजेच फळं, भाज्या, अंकुरित धान्य आणि पाण्याचं सेवन वाढवा. या नैसर्गिक अन्नात जीवनशक्ती असते जी शरीराला ताजेतवाने ठेवते. जेव्हा आपण जास्त प्रक्रिया केलेलं किंवा डबाबंद अन्न खातो तेव्हा आपण शरीरात कृत्रिम घटक भरतो आणि हळूहळू थकवा, ताण आणि आजार यांना आमंत्रण देतो. नैसर्गिक जीवनशैली म्हणजे केवळ आहार नाही, तर विचार आणि कृतीतही नैसर्गाचं अनुकरण करणं. जसं झाड वाऱ्याबरोबर हलतं तसं आपणही जीवनातील बदलांसोबत सहजतेने जगायला शिकलं पाहिजे. आपल्या मनातली कठोरता, राग आणि चिंता सोडून दिली की मनही निसर्गासारखं शांत होतं. आज अनेक लोक डिटॉक्स करण्यासाठी औषधं किंवा उपाय शोधतात, पण खरा डिटॉक्स म्हणजे निसर्गात वेळ घालवणं. हिरव्या झाडांमध्ये चालणं, पावसात भिजणं, नदीनं वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकणं हे सर्व मन आणि शरीर दोन्ही स्वच्छ करतं. निसर्ग हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे. तो सांगतो, जगा साधं, खा शुद्ध आणि विचार करा शांततेने. जेव्हा आपण निसर्गाशी पुन्हा जोडतो तेव्हा आपलं शरीर आणि आत्मा दोन्ही आरोग्याच्या खऱ्या मार्गावर परत येतात.